आपला काजू लढा यशस्वी करूया, कॉम्रेड सुभाष काकुस्ते यांचं आवाहन. आजऱ्यात काजू उत्पादक शेतकरी परिषद संपन्न. 16 फेब्रुवारीला प्रांत कार्यालयासमोर होणार धरणं आंदोलन. कृषी उत्पादनासाठी शासनाकडे मागितल्याशिवाय काही मिळत नाही. शेतकऱ्यांच्या विरोधात 3 काळे कायदे शासनानेच शेतकऱ्यांच्यावर लादले. या विरोधात 1 वर्ष शेतकऱ्यांनी लढा दिल्यावर त्यांच्या लढ्याला यश आलं आणि कायदे रद्द झाले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची काळजी असलेल्या शासनानं आता काजू पिकाला 200 रुपये हमीभाव द्यावा, यासाठी काजू लढा यशस्वी करण्याची गरज असल्याचं मत महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेचे सचिव डॉक्टर सुभाष काकुस्ते यांनी मांडले. या पार्श्वभूमीवर 16 फेब्रुवारीला काजू बिया दराच्या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा ठराव झाला. आजरा येथील JP नाईक सभागृहात काजू परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी काजूला 200 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे असा ठराव करण्यात आला. श्रमिक शेतकरी संघटनेमार्फत आजऱ्यात काजू उत्पादक परिषद झाली. अध्यक्षस्थानी राज्य श्रमिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड राजेंद्र बावके होते. स्वागत धोंडीबा कुंभार यांनी केलं. प्रास्ताविक सर्व श्रमिक संघटना आणि गिरणी संघटनेचे तालुका अध्यक्ष शांताराम पाटील यांनी केलं. श्री बावके म्हणाले, काजू जीवनावश्यक असून खाद्यामध्ये त्याचा उच्च दर्जा आहे, याची नोंद शासनानं घ्यावी. सिंधुदुर्ग येथील शेतकरी डॉक्टर नितीन माळवणकर यांनी काजूच्या संदर्भात तिथं संघटना झाली असून त्याच धर्तीवर आजरेकरांसाठीही आमचं पूर्ण सहकार्य राहील. हा लढा एकत्रित लढणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं. गिरणी कामगार हा शेतकरी असून शेतीच्या पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे. या अनुषंगानं आजरा, बुदरगड, चंदगड पट्ट्यात जनजागृती व्हावी. यावेळी कॉम्रेड उदय भट, अतुल दिघे, विजय कुलकर्णी, चंदगडचे तालुका अध्यक्ष गोपाळ गावडे, सिंधुदुर्गचे विलास सावंत आदींची मनोगत झाली. या पार्श्वभूमीवर 16 फेब्रुवारीला काजू बिया दराच्या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा ठराव झाला. अमृत कोकितकर, नारायण राणे, शांताराम हरेर, आबा पाटील, निवृत्ती मिसाळ, मनप्पा बोलके, कॉम्रेड संजय तरडेकर, डॉक्टर धनाजी राणे, विजय सावंत, विजय देसाई, कृष्णा चौगुले, नारायण भडांगे, दौलती राणे यांच्यासह काजू उत्पादक शेतकरी आणि गिरणी कामगार उपस्थित होते.